हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजेच साऊंड लाईनच्या पहिल्या व्लॉगिंग चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे DJ स्वाभी कराड. तर भावांनो, तुम्हाला असं वाटत असेल बॅकग्राऊंड बघून की आज काय पेरणीचा बेत आहे काय, तर विषय असा आहे की पेरणीचा काय विषय नाही. आम्ही चाललोय आता विरा लाईटच्या ओपनिंगसाठी. सांगली साऊंड्स ऑफिशियल, तुम्हाला जे इंस्टाग्राम पेज जे तुम्ही बघत असता त्या पेजच्या ओनरनी म्हणजे सौरभ शेठनी लाईटचं प्लॅनिंग केलेलं आहे, म्हणजे लाईट केलेलं आहे त्यांनी. त्याचं नाव आहे विरा लाईट. तर ज्यांनी कोणी त्यांच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो नसेल केलं विरा लाईटच्या, तर सगळ्यांनी जावा आणि लगेच फॉलो करून या. आणि मॅटर दुसरा असा आहे की आम्ही आत्ता पोचलेलो आहे पलूसच्या पुढं, आणि हे सगळी मागं गँग इकडे आहे. गाड्यांचा आवाज जास्त येतोय आणि नॉईसमुळे मी काय बोलतोय ते समजत नव्हतं, म्हणून मी थोडंसं तिथून लांब आलोय. आणि आपल्यासोबत बरीच गँग आहे, कोण कोण असणार आहे ते तुम्हाला दाखवतो. त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑलवर प्रेस करून ठेवा, म्हणजे प्रत्येक व्लॉगचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. तसेच आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो नक्की करा, इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि कोण कोण गँग असणार आहे हे तुम्हाला दाखवतो मी. तोपर्यंत तुम्ही लाईक करून घ्या आणि आपला इंट्रो बघा. लेट्स गो. And myself DJ Swati. आणि हे बघू शकता, अखिल भारतीय गाडीवरून पडून मोडामोडी करून घ्या रे संघटनेचे अध्यक्ष DJ प्रेम पोलूस या ठिकाणी बघू शकता, ते आपल्यासोबत आहेत. आणि इकडून पोलोसवरून यायचं आमचं तसं प्लॅनिंग नव्हतं, पण हे अखिल भारतीय मोडामोडी संघटनेचे अध्यक्ष आपल्याबरोबर येणार असल्यामुळे आपल्याला पोलोसवरून यायची या ठिकाणी वेळ आलेली. तर हे बघू शकता त्यांच्या पायाला झालेली दुखापत, हे बघू शकता. हां, सर्व साऊंड लवर्सना आणि साऊंड मालक तसेच ऑपरेटर लोक सगळ्यांना माझी विनंती आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत भावनो, गाड्या खरंच चौकात चालवा. जे पण टू व्हीलरवरून जातात त्यांना तर खूप जास्त रिस्क असते, गाडी स्लिप वगैरे होऊन पडले की असा कार्यक्रम होतो DJ प्रेम पोलूसचा झाला असा. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेऊन गाडी चालवा. आणि आपला बिझनेसच असा आहे, आपले धंदेच असे आहेत की आपल्याला रात्रीचं आणि पावसातून ट्रॅव्हलिंग करावं लागतं. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या, आपली सगळ्यांनी सेफ्टी सांभाळून. हेल्मेट नक्की वापरा, जे पण टू व्हीलरवरून जाणार आहेत हेल्मेट वापरा, कारण प्रेम पोलूस आज चेहरा व्यवस्थित घेऊन आपल्यासोबत आहेत, ते म्हणजे फक्त हेल्मेटमुळे. त्यांनी हेल्मेट घातलेलं होतं, त्यामुळे तोंडावर पडून पण त्यांना तोंडाला कुठं लागलेलं नाही, फक्त पायाच्या गुडघ्याला थोडंसं लागलेलं आहे. आणि बाकी अजून काही हस्ती आपल्यासोबत आहेत, तर त्या तुम्हाला त्यांची ओळख करून देतो. नवीन आहेत ते, म्हणजे पहिल्यांदाच त्यांना आपण भेटतोय. तुम्ही पण मला वाटते पहिल्यांदाच भेटत असाल आणि मी पण पहिल्यांदाच भेटतोय. तुम्हाला नवीन काही व्यक्ती आपल्याला भेटलेले आहेत, तर त्या दाखवतो कोण आहे. हे बघू शकता, हा एक अननोन चेहरा आहे जो कोणीच बघितला नसेल आजपर्यंत. तुम्ही जे साऊंड क्रॅकर्स प्रतीक नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे, ज्यावर तुम्ही एक मुलगा बघत असता नेहमी, तो मला वाटतं याच्यासारखाच दिसतो, पण हा नाही येतो, याचा जोडाभाऊ असण्याची दाट शक्यता आहे. मला हा दिसला अचानक मला एका ठिकाणी, त्यामुळे मला असं वाटलं की तो प्रतीकच आहे, पण हा प्रतीक नाही, हा त्याचा जोडाभाव आहे असं तो सांगतोय आतापर्यंत. पण त्याच्या हातात हे व्लॉगिंग किट बघून असं मला वाटतंय की हा प्रतीकच आहे आणि तो आपल्याला आतापर्यंत फसवतोय. तर भावांनो, साऊंड क्रॅकर्स प्रतीक आपल्या सोबत असणार आहे व्लॉगमध्ये. पाऊस असल्यामुळे त्यांनी आपल्याला जॉईन केले आणि रूट एकच होता, त्यामुळे आम्ही सोबत चाललोय. आणि हा DJ रॉक्सी बघू शकता, बोले येस स्वॅपी के तलवार आहे. याने माझा शर्ट कॉपी मारून घेतलेला आहे असा. आम्ही दोघांनी एकच शर्ट घातलेला आहे आणि त्याच्याकडे कॅमेरा केला की तो शर्ट घालतोय आणि माझ्याकडे कॅमेरा केला की मी शर्ट घालतोय, असा विषय. आम्ही बदलतोय शर्ट एकमेक सारखं. लोकेशनवर पोहोचलेलो आहे आणि पब्लिक जास्त दिसते. वाटलं नव्हतं पावसामुळे एवढं पब्लिक आलं असेल, तरी पण पब्लिक भरपूर आहे. गाडी कुठला या थांबा, गाडी पार्किंग करतो. हो ना, क्राऊड तर भरपूर आहे, काही विषय नाही.
अरे बोले असा तसं नाही बोले डायरेक्ट चर्चेत असते बाबा तो That's it.
बंद केलेलं आहे. लाईटचं थोडंसं फक्त चालू आहे आणि फोटोशूट वगैरे बाकीचं जे आहे ते पण चाललंय आवरायचं. तर आपण पुढे जाऊन आता सौरभ दादांना भेटूया आणि आपला परतीचा प्रवास सुरू करूया. 2 मिनिटात मी सगळ्यांना भेटवतो आणि आपण लगेच इथून निघायचं आहे, कारण ऑलरेडी आता वाजले तर 10 वाजत आलेत, त्यामुळे निघायचं आहे. तर भावांनो, हे बघू शकता विरा लाईटचे ओनर. तर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. नाही तर त्यांचं म्हणणं असं की टोपी वगैरे घालून आज चर्चेत आहेत, काय विषय नाही. आणि लाईटला सगळ्यांनी सपोर्ट करा भावांनो. आणि विषय असा आहे की आता यात्रेची वगैरे सगळ्यांची कामं चालू होतील, गणपतीची कामं चालू होतील, तर नक्की सपोर्ट करा. नवीन काहीतरी सुरुवात केली आहे शेटनी. सांगली साऊंड ऑफिशियलला जसं सपोर्ट करताय तसंच विरा लाईटच्या पेजला पण तुम्ही सगळ्यांनी फॉलो करा आणि तुमचा सपोर्ट राहू दे कंटिन्यू. आता हे लाईटचं काम आहे म्हणल्यावर हे झाकपूक चालू राहणार आहे. तर परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन. आपण आता निघू. ही बघू शकता नवीन ब्लॉगर आलेले आहेत मार्केटमध्ये, तर यांचा ब्लॉग होणार आहे. वेटिंगला होते, यांचं झालं आता आपण तोपर्यंत आपण बाकीच्या मंडळींना भेटून बघू शकता. आपले या ठिकाणी 2 मैत्र आलेले आहेत. मैत्र हा एक मैत्र आहे आणि हा एक मैत्र आहे. डीजे रॉक्सी आणि इकडे डीजे विशू सांगली. पदर घेऊन कोण आला? सांगली साऊंड ऑफिशियलची ऑल टीम भावानं इथं उपस्थित आहे आणि सगळ्यांनी खूप जास्त सपोर्ट केला आहे सौरभ सरांना. तर जसा यांनी सपोर्ट केला आहे तसा तुम्ही पण सपोर्ट करा. बाकीची गँग मागे सगळे दाखवू शकत नाही, भरपूर गँग आहे. आणि विरा लाईटची इकडं तुम्ही एकदा सेट बघा आणि आता आपण निघूया बाय.